आणि ते उपोषणाला बसलेले सरकारने वाशीला मोठा गुलाल अंगावर घेऊन त्यांच्या हातात एक सर्क्युलर दिलं होतं. त्याचं पुढं काय झालं हा प्रश्न जरांगे पाटलांचा आहे. आणि सरकारने निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने धुळफेक केली का हा प्रश्न आहे. आणि जरांगे पाटील एक लढाऊ नेतृत्व आहे. मला वाटतं त्यांची भेट घेतली पाहिजे म्हणून चालतं. आणि आज ही जरांगे पाटलांच्या आंदोलनात जो लाठीमार झाला होता, आई बहिणीवर हल्ले केले गेले होते, लहान मुलांना मारलं गेलं होतं, त्याचं काय झालं? सरकारने किती वेळ सांगितलं गुन्हे वापस घेणार, झाले का गुन्हे मागे? तर नाही घेतले. मराठा बांधवावर अन्याय का अत्याचार का हा प्रश्न विचारू नये का तर विचारणार. आता सोशल मीडियावर सुद्धा मराठा असेल किंवा बीडमध्ये दोन वाद पेटलेत. मराठा विरुद्ध ओबीसी एकमेकांवर आंदोलनं सुरू झालेत, एकमेकांवर शिवीगाळ किंवा कमेंटच्या माध्यमातून ही लढाई सुरू झाली आहे, ती थांबतच नाही. नाही, खरं तर ह्या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे. जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी मला वाटतं सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे. जो लढा जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर केला पाहिजे, परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं माझं मत आहे. आज ओबीसीचे आंदोलन करणार होते, पोलिसांनी बचाव केला, मात्र ते एकमेकांना बैठका घेणार आहेत, हे असं सगळं सुरू आहे. म्हणजे एकमेकांना मला असं वाटतं ओबीसींचा काही त्याच्यात मुद्दाच येत नाही ना. ओबीसींचं कुठं काय केलेलं आहे? हे पहा, विदर्भामध्ये सगळे मराठी कुणबी आहे, उत्तर महाराष्ट्रात सगळे मराठी कुणबी आहे,